नमस्कार. आज आपण घरच्या घरी मिसळपाव हॉटेलसारखी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. तर आधी कढई घ्यायची, गरम करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेलानंतर त्याच्यात जिरे, मोहरी, त्याच्यानंतर कढीपत्ता जाईल. कढीपत्त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्याच्यानंतर ते हलवायचं आहे. 5 ते 7 मिनटं ते व्यवस्थित मंद आचेवर एकदम लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या परतायचं आहे. आणि इकडे आपण तयार केलेले मोड कडधान्य एका बाउलमध्ये काढलेले आहेत. ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण. नंतर त्याची प्रोसेसिंग नंतर तुम्हाला सांगण्यात येईल. कसं बांधतात, कसं करतात, कसं मोड आणलं जातं, घरच्या घरी कसं मोड आणलं जातं ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येतील. आता सध्या ते मोड आलेले कडधान्य लाल तिखट टाकायचं आहे, कारण त्याला कट यायला पाहिजे. कट येण्यासाठी ते मला तेलात हे लाल तिखट टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे ते लाल तिखट टाकलं गेलं. त्याच्यानंतर मटकी टाकलेली गेली. त्याला मोड आलेले होते छानपैकी. त्याच्यानंतर त्यात आपल्याला कसा रस्सा पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यावर ते पाणी टाकण्यात आलं. आणि आता घरच्या घरी मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाला तयार करून घेण्यासाठी मी कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा हे मी आधी चिरून वाळून घेतलेला आहे. तोच कांदा मी वापरलेला आहे मसाल्यासाठी आणि तो काढून घेतला. त्याच्यामध्ये थोडी खसखस, थोडी तीळ, धने, जिरेपूड, मोहरी, थोडी किंचित मोहरी आणि थोडं किंचित ओवा हे टाकून भाजून घेतलेलं आहे. दालचिनी आणि 2 लवंग, वेलची एवढं टाकून मसाला तयार करून घेतला आहे. मिक्सरमध्ये थोडं मीठ टाकून नंतर ते मस्तपैकी असं हलवून एकदम कडक असं मसाला तयार करून घेतलेला आहे. ते कडक मसाल्याला परत एकदा फोडणी देऊन ते कट येण्यासाठी ते जेव्हा मोड आलेली पाणी ओतलं होतं ते आपण एका कुकरची शिट्टी काढून घेतलं आहोत. त्याच्यानंतर आपण सर्व करणार आहोत. एकदम भन्नाट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. मिसळपाव कसा वाटला, नंतर आपण आधी रस्सा टाकणार आहोत, त्याच्यानंतर सेव, त्याच्यावर रस्सा टाकणार आहोत. आणि बाजूला पाव दिलेले, पाव गरम करून घेऊ शकता किंवा तसंच घेऊ शकता. घरी कोण जेंट्स लेडीज नसतील तर आपण तसेच खाऊ शकतो. पाव आणि मिसळपाव हे एकदम सोप्पा उपाय आहे. करून बघा नक्की.